नमस्कार मित्रांनो, मी पूनम देशमुख। मित्रांनो, तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। सरकारने आता नवीन डिजिटल रेशन कार्ड काढलेले आहे आणि हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करायचं आहे। डिजिटल रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। डिजिटल रेशन कार्ड हे अशा फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा। प्ले स्टोअरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे रेशन कार्ड। तिथे तुम्हाला मेरा रेशन 2.0 असा ऑप्शन दिसेल। ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे। लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर खाली तुम्हाला गेट स्टार्टेड बटन दिसेल, तिथे क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील। आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। नंतर एंटर युअर आधार नंबर, तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकू शकता, फक्त आधारला मोबाईल नंबर लिंक असावा। त्यानंतर खाली कॅप्चा लेटर नंबर आहे तसे कॅप्चा टाकायचा आहे। खाली लॉग इन विथ OTP आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला OTP सेंड सक्सेसफुली असा पॉपअप येईल। नंतर त्यावर ओके करायचं आहे। आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावर OTP पाठवला जातो। तर बघा, मोबाईलवर OTP आलेला आहे। आलेला OTP तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा पॉपअप येईल, त्यावरती ओके करून नंतर आपल्याला क्रिएट एमपिन करायचा आहे। त्यासाठी क्रिएट नाववर क्लिक करायचं आहे। नंतर तुमचा जो लक्षात राहील असा 4 अंकी नंबर टाकायचा आहे। नेक्स्ट बटनवर क्लिक करून परत रीएंटर एमपिन करायचा आहे, म्हणजे जो मगाशी जो एमपिन टाकलेला आहे तो ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे। क्रिएट एमपिनवर क्लिक करून आपला एमपिन क्रिएट करायचा आहे। आता आपला एमपिन क्रिएट झालेला आहे। आता आपल्याला रेशन कार्डचे पेज दिसेल, ते आपण डाउनलोड बटनवर क्लिक करून डाउनलोड करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।